इचलकरंजी महापालिकेतील 22 कोटी रुपयांच्या कचरा प्रक्रिया केंद्राच्या टेंडर मंजुरीवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून विशेष सभेच्या वैधतेवरच विरोधकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। गटनेते तथा नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी ही विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत महापौरांवर स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा आणल्याचा घणाघात केला। प्रसार माध्यमांशी बोलताना उदयसिंग पाटील म्हणाले, विशेष अंदाजपत्रक सादर करणे आणि त्यास मंजुरी देण्याचा अधिकार हा केवळ स्थायी समितीचा आहे। मात्र हा अधिकार डावलून महापौरांनी विशेष सभा बोलावली, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर चौकटी बाहेर असून याबाबत शासनासह सर्व संबंधित प्राधिकरणांकडे तक्रार करण्यात येणार आहे। आजची सभा अवघ्या 1 मिनिटात आटोपली। कोणत्याही सविस्तर चर्चा न करता विषय मंजूर करण्यात आला। एवढ्या मोठ्या आर्थिक विषयावर अशी घाई का करण्यात आली हा प्रश्न उपस्थित होतो। अंदाजपत्रकात नेमके काय दडले आहे आणि हा विषय कोणाच्या हव्यासापोटी रेटला जात आहे हे लवकरच जनतेसमोर येईल। दरम्यान या विषयावर सभेत भाजपच्या हळवणकर गटातील नगरसेवकांनी बहिष्कार टाकला। त्याचबरोबर शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनीही सभेवर बहिष्कार टाकत अनुपस्थित राहत तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामुळे सत्ताधारी पक्षातही मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। 22 कोटी रुपयांच्या कचरा प्रक्रिया केंद्राच्या टेंडर मंजुरीसाठी ही विशेष सभा बोलवण्यात आली होती। मात्र सभेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला हा विषय आता अधिकच वादग्रस्त बनला आहे। या प्रकरणावरून यापूर्वीही महापालिकेत अनेकदा गदारोळ झाला असून आता विरोधकांनीही कायदेशीर लढाईचा इशारा दिल्याने हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। शहराच्या राजकारणात या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली असून पुढील निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मला इचलकरंजी जनतेला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की असं या अंदाजपत्रकामध्ये काय दडलेलं आहे की विद्यमान आमदार महापौरांना सांगतात की तात्काळ अजेंडा काढल्यानंतर महापौर या ठिकाणी नगरसचिवांना सांगतात, नगरसचिव इथले कायदेशीर नगरसेवक सांगतात की सभा बेकायदेशीर आहे। तरी देखील हा विषय रेटण्याचा कुणाच्या प्रेमापोटी कुणाच्या हव्यासापोटी हा विषय रेटला हे लवकरच तुम्हाला या ठिकाणी कळेल। मला पूर्वीचा एक इतिहास सांगायचा आहे की प्रकाश आवाडे साहेब होते किंवा आपले हळवणकर साहेब होते, हे महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये कधी हस्तक्षेप करत नव्हते किंवा त्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षांच्या, महापौरांच्या यांच्या अधिकारावर कधी ढवळाढवळ करत नव्हते। परंतु विद्यमान आमदार या ठिकाणी नगरपालिकेतल्या बारक्यातल्या बारक्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर करतात, हस्तक्षेप करतात। महापौरांना या ठिकाणी कोणतेही स्वातंत्र्य नाही, इथल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना कोणतेही स्वातंत्र्य नाही। म्हणून तर भारतीय जनता पक्षाच्या हळवणकर साहेबांच्या 18 नगरसेवकांनी या ठिकाणी मिटिंगवर बहिष्कार